सर्वांना सप्रेम नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक, समाजयात्री, संघर्षयात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक विशेष अशी सूचना असेल किंवा संघटनेच्या बाबतीत काही ठोस निर्णय हा असेल. या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गेल्या 23 जून 2024 या शुभदिनी आपण सर्वशाखीय सोनार हक्क परिषद महाराष्ट्राचे हे राज्यस्तरीय संघटन उभा करावं या सामाजिक हेतूने, समाज भावनेतून आपण राज्यभरातील काही महत्त्वाच्या समाज बांधवांच्या आणि माता भगिनींच्या उपस्थितीत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेची स्थापना देखील केली. संघटनेची स्थापना केली. स्थापनेनंतर बऱ्यापैकी 2-4 ठिकाणी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेचे कार्यक्रम देखील आपल्या समाज बांधवांनी त्यांच्या स्वखुशीने त्यांच्या भागामध्ये घेतली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या बांधवांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि या व्हिडिओला थोडंसं पुढं नेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मायबाप समाज बांधवांनो, मी समाजाचा, समाज माझा ही संकल्पना मनामध्ये रुजल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. या ब्रीदवाक्यातून आपण सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेची घडोजड पुढे चालू ठेवावी याच उदात्त हेतूने मी आज हा व्हिडिओ करत आहे. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेची राज्य कार्यकारिणी त्यानिमित्तानं करण्यात आली होती आणि बऱ्यापैकी काही पदाधिकारी प्रामाणिकपणे संघटनेची वाढ व्हावी, संघटनेचा विस्तार व्हावा, संघटनेचा प्रसार व्हावा या भावनेतून आपापल्या भागामध्ये सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करत होते, आजही आहेत. परंतु सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काही ज्येष्ठांचा विसर पडत आहे. ही लक्षणीय गोष्ट समाज मनासमोर मांडली पाहिजेत आणि या पदाधिकाऱ्यांना सुद्धा लक्षात आलं पाहिजेत, यासाठी हा व्हिडिओ करत आहे. कुठलाही कार्यक्रम घेत असताना संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी कोण आहेत, राज्य समन्वयक कोण आहेत, राज्य मार्गदर्शक कोण आहे, संघटनेचे प्रमुख प्रेरणास्थान कोण आहेत, या सर्वांना गृहीत धरूनच कुठलाही कार्यक्रम घेतला जात असतो. परंतु काही ठिकाणी संघटनेतील काही पदाधिकाऱ्याला वगळून विसरून त्यांच्या कुठेही नावाचा उल्लेख न करताच काही ठिकाणी कार्यक्रम घडला गेला. त्यामुळं बरीचशी ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी नाराज झाली. या संघटनेतील सन्माननीय पदाधिकारी देखील त्यांच्या नावाचा कुठं उल्लेख नव्हता किंवा उल्लेख केला गेला नाही, यासाठी त्यांनी माझ्याकडं, संस्थापक अध्यक्षांना त्यानं माझ्याकडं त्यांनी तक्रार केलेली आहे. निश्चितच त्यांची देखील तक्रार मला ग्राह्य धरून सर्वांचा विचार करून आपल्याला मी एक आज या विषयावर महत्त्वाची एक सूचना आपल्या सर्वांना मांडावी, विनंती करावी आणि सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेमध्ये निश्चितच राज्य कार्यकारिणीमध्ये काही फेरबदल निश्चित करावा लागणार आहे. जे पदाधिकारी गृहीत धरत असतील, जे पदाधिकारी इतर पदाधिकाऱ्यांना गृहीत धरणार असतील, तर त्यांना सोबत घेऊनच आपण पुढं काम करणार आहोत. जे गृहीत धरत नाहीत, मी म्हणजे समाज नव्हे, समाज एकसंघ दिसतो तो समाज, जोपर्यंत समाजाला आपण एकत्रित दिसणार नाहीत, एकत्रित त्यांना आणणार नाहीत, एकत्रित आपण त्यांना समजून घेणार नाही, तोपर्यंत समाजाची व्याख्या पूर्ण होत नाही. जे समाजाला गृहीत धरून पुढं जातील, जे संघटनेतील पदाधिकाऱ्यांना गृहीत धरून पुढं जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील, ते संघटनेबरोबर पूर्णपणे ताकदीनं असतील. जसे मागे होते तसे पुढे असतील, परंतु ते सर्वसमावेशक विचाराचे, सर्वशाखीय विचाराचे असावेत, हा हेतू कायम माझ्या मनाशी असतो, पुढेही राहील. कुठलाही कार्यक्रम घेत असताना संघटनेतील पूर्ण त्यांची कार्यकारिणी असेल, भले त्यांचे फोटो टाकले गेले असतील नसतील हा विषय वेगळा आहे, परंतु कमीत कमी राज्य कार्यकारिणीमध्ये असलेले जे राज्य समन्वयक आहेत, जे प्रेरणास्थान आहेत, जे मार्गदर्शक आहेत किंवा
महत्त्वाचे पदाधिकारी त्या राज्य कार्यकारी त्यांचं तरी कुठं नावाचा तरी उल्लेख होणं गरजेचं असतो. अशा मला वारंवार सूचना पदाधिकारी यांच्या येत आहेत. काही समाज बांधवाच्या येत आहेत, काही ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या देखील येत आहेत. जे राज्य समन्वयक म्हणून आपण त्यांना घेतलेलं आहे त्यांच्या येत आहेत. ज्या महिला राज्य समन्वयक आहेत, युवकांचे राज्य समन्वयक आहेत, ही सर्व राज्य कार्यकारिणीवर मंडळी यांची नाराजगी असणं साहजिक आहे. त्यांच्या विचारातून त्यांना विश्वासात घेऊनच आपण संघटनेची स्थापना केलेली होती आणि निश्चित आहे. परंतु आपण याकडून काही चुका झाल्या असतील. समाज बांधवांनी देखील मोठ्या मनाने त्या चुका आमच्या पदरात घ्याव्यात. आमच्या एखाद्या पदाधिकाऱ्याकडून एखाद्या कार्यक्रमामध्ये तशी चूक झाली असेल, मी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांची अंतःकरणापासून माफी मागतो. निश्चितच यापुढील कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना गृहीत धरूनच आपण एखादा कार्यक्रम निश्चितच घेऊत. कार्यक्रम घेत असतानाच राज्य कार्यकारिणीमधील शेवटचा जो घटक आहे, जो बांधव असेल, बहिणी असतील, त्यांचा देखील तिथं उल्लेख निश्चितच केला जाईल. मागे काही ठिकाणी विसरलो गेला असतील आम्ही, त्याकडे आपणही आता दुर्लक्ष करा. पुढे असं होणार नाही हा शब्द देखील देतो. आणि या निमित्ताने मी ही जी राज्य कार्यकारिणी आहे ती मात्र बरखास्त करत आहे. नवीन कार्यकारिणी समाज बांधवांच्या उपस्थितीत, जे की समाज मनाला जवळ राहतील, समाजाच्या सुखदुःखामध्ये सातत्याने ते बरोबर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील, अशा बांधवांना किंवा अशा बहिणींना या संघटनेमध्ये स्थान असेल. आणि तेही सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला काम करायचं आहे. जे बांधव असतील, जे भगिनी असतील, निश्चितच एकमेकाच्या नात्यामध्ये कुठंही दुरावा निर्माण होऊ नये, कुटुंबातून कोणाच्याही तक्रारी येऊ नये. काम करत असताना समाजाला आपण कुटुंब मानलेलं असतं, तर आपण कुटुंबातील बांधव बहिणी याच नात्यानं आपल्याला पुढं जायचं असतं. त्या नात्याला कुठंही ठेच पोचता कामा नये. जी माझी भगिनी माझ्यासोबत सन्मानाने काम करत असतात, तर त्या बहिणींना देखील सन्मानानेच वागणूक संघटनेमध्ये असली पाहिजे. त्या बांधवाला देखील सन्मानाचीच वागणूक असली पाहिजेत. एकमेकाला आपला सन्मान आणि एकमेकाची विश्वासार्हता हीच खरोखरच संघटनेला पुढं नेण्यासाठी पूरक ठरत असते. कोणाचाही विश्वासघात होऊ नये, विश्वासाला तडा जाऊ नये. आपण काम करत असताना कुटुंबातील कुठल्याही सदस्याला आपण संघटनेत कार्य करत असताना असं वाटू नये की आपल्यातील आपला बांधव, आपला कुटुंबातील सदस्य आज वेगळ्या पद्धतीनं वागतो की काय, आम्हाला विश्वासात न घेता काही प्रमाणामध्ये आमच्याकडे दुर्लक्ष करून इतरत्र तसं लक्ष जातं की काय, असं कुटुंबातल्या कुणालाही वाटू नये. आणि तसं वाटण्यासारखं कोणी वागूही नये. समाजाला आपण आत्मीयतेनं जोडायचं असतं. जे बंधुत्वाचं नातं आहे, जे बहीण म्हणून आपण सर्वांची एकमेकाच्या सोबत सन्मानपूर्वक कार्य करत असतो, त्या कार्याला पुढं नेण्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची आहे. त्याच विश्वासार्हतेच्या जोरावर आपण समाजाच्या जवळ जाऊ, संघटनेची वाढ करू. संघटनेचे आता ही संघटना राज्य कार्यकारिणीच फक्त बरखास्त करून त्यातील काही समाज बांधव आणि भगिनी यांना मात्र कायम ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे. त्यात काही बदल अपेक्षित आहे, तो बदल करावा लागणार आहे. जे सक्रियतेने काम करतात, जे सातत्यानं कार्यक्रमाव्यतिरिक्त देखील समाजमानापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात, छोटे मोठे कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये जे घेत असतात, यांना मात्र सोबत घ्यायचं आहे. फक्त कार्यक्रमापुरतं आपण तिथं ठसठशीत दिसणं यापेक्षा सातत्याने समाजमनाच्या जवळ असणं हे देखील महत्त्वाचं आहे. जे समाजमनाच्या जवळ राहतील, सुखदुःखामध्ये सहभाग राहतील, आपापल्या भागामध्ये संघटनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेल, त्यांच्याशी संघटनेतील पदाधिकारी म्हणून, एक संस्थापक अध्यक्ष म्हणून या नात्याने मी प्रामाणिक हेतूने आपल्याला एक शब्द देतो. आपण आमच्यासोबत असाल, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आपल्या पाठीशी समाज आहे. समाजाची विश्वासार्हता हीच संघटनेचं ब्रीदवाक्य आपल्याला ठेवावं लागणार आहे. समाजाचा विश्वास हा जर सार्थ ठरवायचा असेल, तर आपण देखील तेवढ्याच विश्वासार्हतेने समाजपणाच्या जवळ जाणे, समाजाच्या सुखदुःखामध्ये बरोबर राहणे, समाजाच्या सातत्याने विषयावर आपण चळवळ आणि समाजाचे संघटन
वाढवत असताना सामाजिक विषय घेऊन निश्चितच पुढं जायचं असतं आणि ते जायचंच आहे हा विश्वास देऊन कुठंही कुटुंबाला नाराज न करता, समाजाला नाराज न करता किंवा एक पदाधिकाऱ्यामध्ये कुठंतरी समन्वय घडवून आणून कुठं हे समन्वयाचा अभाव न आणता आपण सर्वांना सोबत घेऊन ज्येष्ठांनी आपण नवीन पदाधिकाऱ्याला सन्मानित केलं पाहिजे. त्यांच्या एखाद्या पोस्टला ग्रुपवर जे त्यांचं लिखाण असते किंवा त्यांचे विचार असते त्या विचाराला प्रोत्साहन देणं असेल हे देखील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलंच पाहिजे. राज्याचे पदाधिकारी म्हणायचं ना आपण नव्या पदाधिकाऱ्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्या विचाराकडे दुर्लक्ष करायचं असं होऊ नये यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला सक्त सूचना असेल. तुम्हाला राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून जर वावरायचं असेल, समाजामध्ये स्थान निर्माण करायचं असेल तर नवख्या पदाधिकाऱ्याला तुम्ही सन्मानानं पाहिलं पाहिजे, त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे, तर सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. हाच माझा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना आग्रह आहे. समाज आहे तर आपण आहेत. समाजाशिवाय आपलं सामाजिक कार्य शून्य आहे. समाजाच्या शिवाय आपण कुठलंही नव्यानं आपण संघटनेच्या बाबतीत पाऊल टाकू शकणार नाही. समाजाची ही संघटना पुढे जाऊ शकणार नाही. सर्व शाखी होणारा समाजाचा हक्काचं संघटन म्हणून आपण ज्या पद्धतीनं समाज मनाला आज ठासून सांगतो, परंतु आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्यात वेळीच दुरुस्त करायला पाहिजेत. म्हणूनच ही झालेली ती चूक माझीही असू शकेल. समाज बांधवांनी देखील मोठ्या मनाने माझ्यासारख्या नवख्या समाजामध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी उभं केलेल्या या संघटनेला असंच पुढे पाठबळ द्यावं आणि काही आमच्याकडून चुका घडली असतील ते पदरात घ्याव्यात हीच कळकळीची विनंती करतो. निश्चितच योग्य वेळी ज्या समाज बांधवांनी किंवा ज्या भगिनींनी या संघटना उभारणीसाठी, संघटनेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी जे योगदान दिलं त्यांना मात्र आपण गृहीत धरूनच पुढे जाणार आहोत. ज्यांचं योगदान नाही अशांना वगळून आपल्याला जे समाजाला किंवा संघटनेला अपेक्षित असलेलं कार्य करतील अशा बांधवांना किंवा अशा भगिनींना निश्चितच संघटनेत मानसन्मानाचे स्थान देऊन या संघटनेमध्ये युवक असतील, युवती असतील यांना देखील सन्मानपूर्वक स्थान दिलंच पाहिजे. जे समाजामध्ये सक्रियतेनं माझे कार्य करत असतात अशा समाजकर्त्याला देखील त्याची तळमळ पाहून, त्याची चळवळ पाहून त्याला देखील सामावून घेतलं पाहिजे याच मताचं मी आहे. समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ ही ज्येष्ठ मंडळी यांचा आशीर्वाद आपल्याला कायम पाठीशी पाहिजेत आणि ते मिळावा यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासह तो प्रयत्न केला पाहिजेत आणि कोणाच्याही विश्वासार्थाला तडा जाणार नाही याची दक्षता प्रत्येकानंच घेतलीच पाहिजेत. हा मात्र माझा आग्रह हट्ट आहे. कोणाची तक्रार आपल्यापर्यंत येऊ नये. आपण करत असलेल्या सामाजिक कार्याला कोणीही बोट दाखवता कामा नये असं आपण काम सर्वजण मिळून करूयात. कुटुंब असेल, कुटुंब आपल्याकडून नाराज का होतं याकडे देखील प्रत्येकाला लक्ष द्यावं. सामाजिक कार्य करत असताना आपल्याला खरोखरच वेळ देता येत असेल तरच सामाजिक संघटन या विषयामध्ये आपण रस दाखवावा. अन्यथा आपण कुटुंबाला नाराज करून समाजकार्य करणं हे कितपत योग्य आहे असा हा माझा एक प्रश्न आपल्या सर्वांना आहे. संघटनेत काम करत असताना विश्वासार्हता महत्त्वाचे. कुणाच्याही विश्वासार्थाला तडा जाणार नाही हे प्रत्येक बांधव आणि भगिनी यांनी त्याची काळजी घ्यावी. कारण की ज्या विश्वासानं कुटुंबातून आपल्यासोबत आज काम करण्यासाठी माता भगिनी येतात त्या विश्वासार्थाला तडा जाणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनीच घेतली पाहिजेत. कारण ती माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता समाज मनापर्यंत कायम जातो. ज्या विश्वासार्थाने सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या सर्व शाखीय संघटनेला साथ देत आहे ही भावना आपण सर्वांनी ओळखावी. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता समाजाच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढीच खबरदारी घेतो. आपणही घ्यावी. संघटना वाढीस नेण्यासाठी नवे चेहरे आणि सक्रियतेने काम करायचे चेहरे आपण या संघटनेत घेऊ आणि जे प्रामाणिकपणे या संघटना वाढीसाठी ज्यांनी काम केले त्यांना कायमच तिथं आपल्याला सोबत ठेवायचं आहे. फक्त राज्य कार्यकारिणी बरखास्त करत आहोत. त्यानंतर राज्य कार्यकारिणीमधले काही चेहरे, काही पदाधिकारी, माता भगिनी, बांधव त्या नव्याही
राज्य कार्यकारिणीमध्ये असतील, पण त्यातील काही निष्क्रिय मात्र निश्चितच वगळले जाणार आहेत. ज्यांच्या बाबतीत तक्रारी आहेत, जे मनमानी करत असतील, जे कुणाला विश्वासात घेत नसतील, अशांना मात्र तिथं वगळल्याशिवाय विलाज नाही. कारण की समाजाचं संघटन आहे, माझ्या घरचं नाही. संघटना ही सामाजिक विषयावर, समाजाच्या आपलेपणावर, आपुलकीने, समाजाच्या आर्थिक दात्या देणगीमधून हे संघटन टाकलं जात असतं. त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांचे आपण काही करू शकणार नाहीत. त्यांच्या जे समाज बांधव, जे दानवत्व ठेवून, जे विश्वास ठेवून एखाद्या संघटनेला साथ देतात, भरीव मदत करतात, त्यांचा विश्वासघात होत आहे असं कधीही कुणाला वाटू नये, यासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन, भले फोटोसाठी राहिलं, त्यांचं नाव तरी कुठंतरी कायम असलं पाहिजे. जे पदाधिकारी सन्मानानं त्या संघटनेत आहेत, जे राज्य संघटना उभा करण्यासाठी ज्यांनी संकल्पना मांडली होती, ज्यांनी राज्याचा समन्वयक म्हणून पद, त्यांनी प्रमुख असं पद असलेलं जे मार्गदर्शक आहेत, अशांना जे प्रेरणास्थान ज्यांना आपण त्यांच्याकडं जबाबदारी दिली, अशा ज्येष्ठ बांधवांचा सन्मान देखील आपण केला पाहिजे. त्यांचा विसर पडू नये यासाठी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. स्वच्छ चारित्र्याची सर्वजण आपण या ठिकाणी असतील. एकमेकाच्या विश्वासाला तडा जाणार नाही. कुटुंबाला कुठं हे वेगळं वाटणार नाही. समाज हे कुटुंब आहे. कुटुंबाला सांभाळत असताना, कुटुंबावर लक्ष देत असताना, कुटुंबाचं काम करत असताना, कुटुंबामध्ये आपण बहीण भाऊ या नात्यानंच, या पवित्र नात्यानंच पुढं जायचं असतं. जे वडीलधारी माणसे त्यांचा आशीर्वाद घेऊन, जे समवयस्क असतील अशा बांधवांना, माता भगिनींना आपण बहीण भावाच्या या पवित्र नात्यातून पुढं नेणं, युवकांना सामाजिक कार्याची नव्यानं संधी देणं, आणि संधी देत असताना या सामाजिक प्रवाहामध्ये त्यांच्यावर देखील सामाजिक कार्याची जबाबदारी दिल्याशिवाय तेही सामाजिक कार्याला पुढं नेण्यासाठी तयार होणार नाहीत. यासाठी जोपर्यंत त्यांच्यावर विश्वास टाकणार नाही, तोपर्यंत ते देखील खऱ्या अर्थानं या संघटन व्यवस्थेमध्ये आपल्याला मान सन्मान मिळतो हे त्यांना वाटणार नाही. यासाठी आपण सर्वांनी मिळून सर्वांचा सन्मान, सर्वांचा विचार, सर्वांचा योग्य असा नावांचा उल्लेख, संघटनेचे जे पदाधिकारी त्याची क्रमवारी, योग्य ती क्रमवारी, त्या ठिकाणी त्यांची क्रमवारी, त्यांचं नाव तिथं ठेवलंच पाहिजेत. यासाठी आपण संघटनेमध्ये बांधील असलं पाहिजेत. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.